2.5 वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर कार्यकाळ भोगलेले एकनाथ शिंदे बाहेर पडतात आणि हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप बरोबर जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करतात. आपण एक वेळेस आपण मानू, यस, हिंदुत्व आज सफल झालं, पण त्यानंतर ही अजित पवार सारख्या मनवृत्तीला घेऊन, नवाब मलिक सारख्या मनवृत्तीला घेऊन, अब्दुल सत्तार सारख्या मनवृत्तीला घेऊन भाजप हे सरकार अजून बलवान करण्याचा प्रयत्न करतो. तर त्या हिंदूवादी स्टँडचं काय झालं? जो स्टँड घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले होते, त्या हिंदुत्ववादी विचाराचं काय झालं? ज्या विचारानुरूप भाजप 2.5 वर्ष शिवसेनेवर टीका करत आलं. मित्रांनो, ह्याच प्रकारच्या मनवृत्तीने आपल्या भारतीय इतिहासामध्ये जे धर्मांतर झाले त्या धर्मांतरांसाठी कारणीभूत आहे. मित्रांनो, इतिहासामध्ये अशाच मनवृत्तीने, अशाच दुधाभावानी, अशाच ईर्ष्येने कित्येक लोक आपल्या हिंदू धर्मापासून दूर आवले आणि फक्त आपल्या लोकांची जिरवण्यासाठी, त्यांच्या भावंडांची जिरवण्यासाठी, म्हणजेच हिंदूंची जिरवण्यासाठी नव मुसलमान हे मुसलमानापेक्षा ताकदीने हिंदूंच्या विरोधात काम करू लागले. मित्रांनो, आज पाहायला गेलं तर शिवसेना पार्टीचं धर्मांतर हिंदूंच्या हातूनच झालेलं आहे. पण अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. जर उद्धव ठाकरे त्यांची चूक ऍडमिट करत पुन्हा हिंदुत्ववादी होतात तर निश्चितच महाराष्ट्र त्यांना पुन्हा एकदा संधी देईल. आणि मला खात्री आहे की उद्धव ठाकरे हे एक हाती सत्ता अजून सुद्धा महाराष्ट्रात आणू शकतील जर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबरची युती तोडली आणि पुन्हा हिंदुत्ववादी विचारधारेने काम करण्यास सुरुवात केली तर महाराष्ट्राचं 2024चं चित्र काहीतरी वेगळं महाराष्ट्राला पाहायला मिळेल. धन्यवाद. जय श्रीराम.